अरे हिम्मत असेल तर समोरासमोर मैदानात या ना, मग बघू कोण काय मैदानात. पण आज जे माझे शिवसैनिक होय, मी माझे बोलतो कारण माझी ती वडिलोपार्जित संपत्ती आहे. मी घराणेशाही असेल, माझी घराणेशाही घराण्याचा वारसा आहे, म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसे हक्काने मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाहीये. हे तुमच्यासाठी घडले. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सुद्धा प्रचार केला होता, मी सुद्धा केला होता. त्यावेळेला कोणी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो. जे वर्षानुवर्ष शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या आणि तुम्हाला ते दिल्ली नाही तर दिसलेच नाही. तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेले, माझ्या 20 मत शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसले. आणि ते सगळे शिवसैनिकात गुन्हेगार, अनिल परब गुन्हेगार, रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरताई गुन्हेगार, सूरज गुन्हेगार, सगळे गुन्हेगार. जेव्हा मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा हे सगळे माझे शिवसैनिक आहेत. तुम्ही सुद्धा आहात, तुम्ही सुद्धा गावागावामध्ये हिंदूंचं रक्षण केलं होतं. आम्ही विचारत नाही बसलो शिवसेनेचा आहेस का भाजपचा आहेस. पण याने तिकडे मार खाल्लेला आहे, पोलिसांनी तुडवलेला आहे, लष्कराने तुडवलेला आहे, तुरुंगवास ठोकलेला आहे. श्रीकृष्ण अहवालाच्या माध्यमातून जो काय अहवाल आला, आपण केराच्या टोपलीत सांगेल टाकला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, वाजपेयीजींनी सांगितलं नीतिमत्ता ना ऐसा नाही करना चाहिए. मग घेतला आणि आम्ही गीता म्हणून पूजन केलं त्याचं, कारण त्यांना माहिती होतं त्याच्यात भाजपवाले नाही सापडणार, शिवसैनिक सापडणार आहे. भाजपवाले होते कुठे? हे सगळे माझे शिवसैनिक. तुम्ही त्यांच्यावरती आज खोट्या, राजन साळवी आहे, राजन साळवी आणि कुटुंब आता सुद्धा आले मला भेटले. नाही वाकणार नाही म्हणत, चुकणार नाही. संजय राऊत तुरुंगात जाऊन आले, संजय राऊत तुरुंगात जाऊन आलेले. पण हे अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले. पण तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाडे आम्ही वाचतो आहोत त्याच्या चौकशी लावा ना. आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.